जय बाळूमामा. तर माणसाला ह्याच्यातनं कुठनं निघाले तर आम्ही चाललोय मंदिरात शेजारचे आणि आम्ही मिळून चाललो होतो म्हणून ज्ञानेश्वरीच पप्पा पुढे जाऊन थांबलं होतं. आज आहे दत्त जयंती. तर काट्या कुट्यातनं दगडातनं ज्ञानेश्वरीचं पप्पा गाडी काय दमानं चालवणार कारण फुलाचं टायमिंग होत आलतं. मग गेलो, आरती केली, फुले वाहिली, पाया पडलो, प्रसाद घेतला आणि घरला आलो. आणि बघतोय तर काय आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की घरी असं काही असेल. घरापाशीच बाळूमामांची मेंढरं आली होती. तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की मला किती आनंद झाला होता. मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. अक्षरशः मी 5 मिनिटे उभा राहिली होते. आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की आज आम्हाला मामांच्या मेंढरांचं दर्शन होईल. दत्त जयंतीचा योगायोग असा आला आहे की दत्तांचा गुरुवार आणि तो पण मार्गशीर्ष गुरुवार, नंतर पौर्णिमा आणि मामांच्या मेंढी माऊलीचं दर्शन. योगायोगाने हा दिवस असा जाईल ना ह्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. ज्ञानेश्वरी तर मेंढरांपासून यायचं नावच घेत नव्हती. तिला मामांचा एवढा छंद आहे ना, ती मेंढरांना बघून एवढी नाचत होती ना. दिवस तिने आज मेंढरांपाशी घालवला होता.